तर आज गेलो होतो थोडं बाहेर, थोडं काम होतं, पण त्याच्या अगोदर आधी घरचे कामं वगैरे आटपून घेतले, पूजा वगैरे करून घेतली आणि बाईची वाट बघत बसलो. मी दुर्गापूरमध्ये. तुला काय आणायचं होतं? हां, काय आणलं मला? फुलं. तर मग बाईचा ड्रेस वगैरे चेंज केला आणि मग निघलो. तर बघा किती मटकत होती ती, तिला किती हारिक आला. नाहीतर आता आधी असं वाटलं होतं आम्हाला की तिला स्कूलमध्ये पाठवायचं आणि मग जाऊन यायचं, परंतु म्हटलं मग 12:30ला तिचं स्कूल सुटते, तर मग आमची म्हणजे गडबडीत यावं लागत होतं आम्हाला. तर म्हटलं सोबतच घेऊन जावं आणि असंही कुठं कधी आम्ही जास्त बाहेर जात नाही, त्याच्यामुळं लेकराला घरी ठेवून जावं वाटत नाही. त्याच्यामुळं म्हटलं मग सोबतच घेऊन जावं आणि लेकराचं पण मूड फ्रेश होते. तरी तिला आता खूप छान वाटतं. इथं आलं नाही कुठं की म्हणत आहे की माझं म्हणजे मम्मा इथं टॉम अँड जेरीचा ब्रश नाही आहे म्हणून आज. आणि इथं बाईला ते काकू छान खेळवत होत्या, मस्त गप्पा चालल्या होत्या त्यांच्या, पण बाईला मजा येत नव्हती. तिला नको होतं तसं, तिला खाली सामान काढायचं होतं, तर तिला जास्त काही मजा वाटत नव्हती. त्याच्यामध्ये एवढंसा चेहरा करून बसली, नाव पण हळू आवाजात सांगत होती. तर त्या काकूला छान तिचा लाड येत होता, तर छान अशा गाडा खेळत होत्या त्या. आणि मग पटापट आम्ही खरेदी वगैरे केली, कारण आम्हाला वेळ झाला होता. तसंच 1-1:30 वाजता आम्ही घरून निघलो होतो आणि घरी यायला 3 वाजले. आणि कुठं का बाहेर गेलं ना, तर की आता खूप जास्त थकल्यासारखं होते, तर थोडा आराम केला आणि मग लगेच 5 वाजले म्हणून मग चहा वगैरे ठेवला, चहा घेतला. आणि कुठे गेलो आणि म्हणजे आपण किती काही आराम केला तरी जे आपले कामं असतात ते आपल्याला आता नाही तर मग करावंच लागतात. तर मग पटकन उठले आणि चहा ठेवला, चहा घेतला आधी आणि सर्व आवरून घेतलं आणि सर्व घर म्हणजे झाडू वगैरे मारून घेतला आणि नंतर मग स्वयंपाकाच्या मागे लागले. कारण स्वयंपाकामध्ये आज जास्त काही नव्हतं, साधंच बनवायचं होतं. मेथी बनवायची आणि वरण आणि चपाती. तर ते मी पटापट वरण लावून दिलं आधी आणि नंतर मेथी बनवून घेतली आणि नंतर मग चपात्या. दिलं नाही म्हटलं ना तुला. आता दुसरा आणू आपण, डबल गेलो की आणू. ते ना तुटलं होतं बाबा, त्या बाईच्या हातातून पडलं आणि तुटून गेलं. मग त्या बाईनं दिलं नाही, मग पप्पाने पैसे दिले नाही, त्या बाईनं ते दिलं नाही. तर मिरच्या आणल्या होत्या मोठ्या, तर म्हटलं चला आज मेथीची भाजीच नाही तर छान असे शेंगदाणे आणि मिरचीची चटणी पण बनवावं. त्यासाठी मिरच्या, लसूण आणि शेंगदाणे थोडे थोडे भाजून घेतले आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकली, तर एकदमच छान अशी चटणी बनली होती. तर तुम्हाला माझा छोटासा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा. जर का आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटू अशाच नवीन व्हिडिओ बरोबर. बाय.